नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिपरिया येथे महावितरणाचं काम करत असताना एका कंत्राटी कामगाराचा विद्युत पोलवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। देवलापार परिसरातील वाघोली अर्थात पिपरिया येथे आज सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। डोंगरताल येथील रहिवासी सेवकराम कोटीराम मलघाम वय 32 वर्ष हे महावितरणाच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते। मिळालेल्या माहितीनुसार ते एबी इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या ठेकेदारामार्फत विद्युत दुरुस्तीचं काम करत होते। आज सकाळी ते वाघोली ते विद्युत पोलवर चढून दुरुस्ती करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पोलवरून खाली कोसळले। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। या घटनेनंतर कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित कामगाराला काम करत असताना आवश्यक असलेली सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती। महावितरणाच्या नियमानुसार विद्युत खांबावर प्रशिक्षण लाईनमननेच काम करणे अपेक्षित आहे, मात्र प्रत्यक्षात कंत्राटी कामगार व मदतनीसांना खांबावर चढून काम करून घेतले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। कामगारांना योग्य सुरक्षा साधने दिली जात नाही, ज्यामुळे जीव धोक्यात घालून काम करावे लागते। या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई व्हावी। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। एकदा या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे कंत्राटदाराला घटनेची माहिती मिळताच त्याने मृतकाच्या कुटुंबाला 25,000 रुपये दिले असून कंत्राटदाराकडून या कामगाराचा 18 लाख रुपयांचा विमा काढण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम, रामटेक।